आज आपण पारंपरिक पद्धतीची दोडक्याची भाजी करणार आहोत। त्यासाठी आपण पाव किलो दोडके घेतलेले आहेत व ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। नंतर त्याची आपण सोलाण्याने हे सर्व सालं काढून घेणार आहोत। सर्व वरून छान खरवडून घ्यायचे। या पद्धतीने मी सर्व सोलून घेतलेले आहेत पहा। आता हे सोलून झालेले आहेत। आता आपण त्याचा पुढचा भाग आणि मागचा भाग असे दोन्हीही आपण कट करून घेतलेले आहेत व थोडीशी चव पाहून घ्यायची। एखाद्या वेळेस ते कडूही असू शकतात। आणि आपण ह्याचे लांब असे तुकडे करून घेतलेले आहेत व मध्ये चीर देऊन घेतलेले आहेत। आता हे आपण सर्व दोडके आहेत ते कट करून 2-2 इंचाचे तुकडे केलेले आहेत पहा। आणि मध्ये आपण हे चीर देऊन घेतलेले आहेत। हे आता आपण सर्व दोडक्यांना चिरा देऊन घेतलेले आहेत, म्हणजे आपल्याला आतमध्ये छान पद्धतीने सारण भरता येते। ते खूप खालपर्यंत कट करायचे नाही, नाहीतर सारण भरताना ते जे तुकडे होतात। आता हे आपण पुन्हा पाण्यामध्ये घातलेले आहेत व आपण पुन्हा हे 2 वेळा असे छान असे धुवून घेणार आहोत। पहा हे आता मी धुवून घेतलेले आहेत। आता आपण त्यासाठी 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे, 5-6 लसूण पाकळ्या आहेत, अर्धा वाटी खोबरं किस आहे, पुन्हा 2 चमचे तीळ आहे, मसाला आहे घरगुती 1 चमचा घेतलेला, तसेच चवीनुसार मीठ आणि काळा मसाला घेतलेला आहे 1 चमचा आणि कोथिंबीर चवीनुसार घेतलेली आहे। आता आपण कढई गरम करून त्यामध्ये तीळ आहेत ते खमंग असे भाजून घेतलेले आहेत। ते काढून घेतल्यावरती आपण त्यामध्ये आता खोबरंही घालून मंद गॅसवरती छान भाजून घेणार आहोत। थोडंसं लालसर कलर आला की आपण खोबरंही काढून घेतलेलं आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, आले, भाजलेले तीळ तसेच भाजलेले खोबरं आहे तेही आपण त्यामध्ये घालून घेतलेले आहे व आपण त्याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। आता आपला हा मसाला आहे करून झालेला, तो एका प्लेटमध्ये आपण काढून घेतलेला आहे पहा। आता आपण त्यामध्ये बाकीचे मसाले घालून घेणार आहोत। आता आपण हा काळा मसाला घेतलेला 1 चमचा तो घालून घेतलेला आहे, मिरची पावडर नाहीतर हा घरगुती मसाला मी 1 चमचा घेतलेला आहे, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर पाववाटी घेतलेली आहे। आता आपण हे सर्व साहित्य आहे ते आपण एकजीव करून घेणार आहोत। सगळीकडे मसाला छान असा मिक्स करून घ्यायचा, म्हणजे सगळीकडे मीठ आणि खोबऱ्यामध्ये सर्व मसाला छानपैकी एकत्र होतो। आता हा मसाला एकत्र करून घेतलेला आहे व आपण ह्या दोडका आहे त्याला चिरा पाडून घेतलेला आहे, त्यामध्ये आपण हा भरून घेणार आहोत। आता स्प्रेड करून हळूहळू भरून घ्यायचा, खूप असं दाबायचं नाही, नाहीतर त्याचे तुकडे पडतात। आता आपण हा दोडक्यामध्ये हा सर्व मसाला आहे तो एक करून पूर्णपणे भरून घेणार आहोत। आपण जर कांदा वगैरे खात असेल तरी तो घातला तरी चालतो भाजून, पण मी ही आता पारंपरिक पद्धतीने करत आहे पहा, चवीला खूप छान होतात। आता हे एक करून मी हा सर्व दोडक्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे पहा, तुम्ही पाहू शकता। खूप दाबून घ्यायचं नाही, नाहीतर तुकडे पडतात। आता हे झालेलं आहे। आता आपण एक कढई गरम करणार आहोत, त्यामध्ये 3 चमचे आपण तेल घातलेले आहे बघा। आता हे तेल गरम झाले की अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग, कढीपत्त्याची 5-6 पाने, पाव चमचा हळद घालून छानपैकी भाजून घेतलेला आहे व ते झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये हळूहळू एक दोडका भरलेला आहे ते आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत। आता हे सर्व दोडका आहे तो मी त्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे व थोडंसं सारण राहिलेलं आहे तेही आपण त्यामध्ये घालून घ्यायचं व हलक्या हाताने छान असं परतून घ्यायचं। आता 2 मिनटं परतून झाल्याच्या नंतर आपण ते थोडंसं परतून घ्यायचं आणि पलटायची बाजू थोडीशी। तर हे पहा मी पलटून घेतलेली आहे। आता त्यामध्ये आपण खूप जास्त हलवायचं नाही, नाहीतर ते तुकडे मसाला सगळा बाहेर येतो। आता आपण त्यामध्ये अर्धा वाटी मी पाणी घालून घेणार आहे पहा। आता हे अर्धा वाटी पाणी घालून घेतलेलं आहे व आपण ह्याला झाकण ठेवून 5 मिनिटं आता शिजवून देणार आहे। पुन्हा मी झाकण काढून पुन्हा ते हलवून घेतलेलं आहे
आता पुन्हा झाकण ठेवणार आहे आणि पुन्हा अजून 5-6 मिनटं ठेवलेली आहेत. आता ही भाजी बघा किती छान आपली पाणी हे आटलेलं आहे आणि भाजी ही शिजलेली आहे. बघा मी पाहू शकता, मी इथे पाहिलं हात लावून की आपला दोडका छान शिजलेला आहे. ही आता आपली दोडक्याची भाजी बघा किती छान आणि झालेली आहे. मसालाही खूप छान झालेला आहे, वास सुंदर येतो आहे. आता त्यामध्ये गार्निशिंगसाठी आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत. ही पहा आपली दोडक्याची खमंग आणि पारंपरिक छान भाजी झालेली आहे. पोळी भाजी पण छान लागते, तसेच चपाती भाकरीबरोबर ही खूप सुंदर लागते. ते तुम्ही ही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.